नगर शहरातील जानकीबाई आपटे मूकबधीर विद्यालयात कैलासवासी डॉक्टर कलाताई जोशी स्मृती करंडक अंतर्गत कर्णबधीर क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय वाचा कौशल्य व चित्रवाचन स्पर्धा उत्साहात पार पडली. तर कर्णबधीर विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या अध्यापकांसाठी अध्यापन कौशल्य कथन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कर्णबधीर विद्यार्थ्यांसह त्यांना अध्यापनाचं कार्य करणाऱ्या शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यामध्ये राज्यभरातून 22 शाळांनी सहभाग नोंदवला. सकाळच्या सत्रात स्पर्धेचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विद्या जोशी आणि सचिव डॉक्टर ओजस जोशी यांच्या हस्ते झालं. तर दुपारच्या सत्रात स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी स्नेहालयाचे संचालक डॉक्टर गिरीश कुलकर्णी, जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेचं परीक्षण सदाशिव पुंडे, विक्रम मुंडे, स्वाती काटकर, प्रियांका दांडेकर यांनी केलं. संस्थेच्या प्रगतीचा आढावा विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय आरोटे यांनी घेतला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ विजेत्यांना अनुक्रमे ₹1001, 701, 501, 301 अशी रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह विद्यार्थ्यांना देण्यात आलं. तर विजेत्या शिक्षकांना अनुक्रमे ₹9,999, ₹7,777, ₹5,555 रोख रक्कम, गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अर्चना देशमुख, सुदाम चौधरी यांनी केलं. आभार कला शिक्षक शिवानंद भांगरे आणि सहदेव करपे यांनी मांडले. अध्यापन कौशल्य हा फार महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये जितक्या नवीन नवीन गोष्टी शिक्षकांना इथे येऊन कळतील आणि त्यांच्या अध्यापनात ते आणू शकतील की जेणेकरून त्यांनी मुलांचा फायदा होईल. आता मला असं वाटतं याची पलीकडची स्टेप एक अशी घ्यावी की नुसते शिक्षक असं नाही, पालकांना किती आपल्याला याच्यात आणता येईल. जितके पालक याच्यात सहभागी होतील तितका या मुलांचा, जेणेकरून शाळांचा आणि विद्यार्थ्यांचा फायदा होईल. या संस्थेसाठी कष्ट करण्याची धडपड, या सगळ्या गोष्टींचा थोडासा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं. आणि ही सगळी जी परंपरा आहे जानकीताई आपटेंपासून सुरू झालेली, आता तुम्हाला समजा माझा परिचय करून देताना स्नेहालय संस्थेचं नाव सांगितलं, पण मी विनम्रतेनं सांगतो की जेवढ्या संस्था असतील आज नगर शहरात, जिल्ह्यात किंवा आपल्या या सगळ्या महाराष्ट्राच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये, तर मागच्या म्हणजे स्पर्धक आले त्या सर्व स्पर्धकांचं, त्या शिक्षकांचं मी खूप खूप स्वागत करतो या ठिकाणी. आत्ता एक बोलताना काही व्यवसाय सर पण बोलले, तर त्यामध्ये मला एक असंच म्हणायचं आहे की आपण जर दिव्यांगाचे इतर प्रकार पाहिले तर त्यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात, पण मूकबधीरमध्ये जर पाहिलं तर फक्त संभाषण कौशल्य सोडलं तर इतर कोणत्या गोष्टीत खूप काही वेगळी बाब नसते. फक्त जर मूकबधीर असेल तर त्याच्या इतर बाबी सर्वच ठीकच असतात. मग संभाषण आपण जी काही चालू आहे, म्हणजे आता मी कलसाई सरांसाठीच म्हणतो की जे प्रकार चालू आहे, जो जुन्या प्रकारांवर चालू आहे, मुलांना खुणांद्वारे शिकवणं वगैरे, पण आता इतकं काही जग बदललंय. मग आता असं काही वेगळं होऊ शकत नाही का की मुलगा त्याच्या भावना, जो कुलकर्णी संचालक स्नेहालय अहिल्यानगर हे खूप बिझी असतानाही त्यांचं कार्य पूर्ण देशाबाहेर म्हणजे जवळ जगभर चालतं, तरी पण आपल्या विद्यालयाच्या प्रेमापोटी ते इथं आलेत आणि त्यांनी आपल्या इथे येऊन आठवणींना उजाळा दिला आणि आपल्याला प्रोत्साहित केलं. त्याबद्दल मी संस्थेच्या तसेच संयोजक समितीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आपल्याला सरकारी पातळीवरून प्रोत्साहन, मदत आणि शाबासकीची थाप हवी असती, ते देण्याकरता प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी माननीय श्री देविदासजी कोकाटे आपल्या बहुमोल वेळ देऊन इथे उपस्थित राहिले. त्याबद्दल संयोजक समितीच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या सर्व कार्यक्रमाच्या पाठीमागे समर्थपणे उभ्या राहणाऱ्या आमच्या संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर विद्याताई जोशी याही आपल्या सर्व कामे बाजूला ठेवून आज दिवसभर मुलांमध्ये व आपल्या कर्मचाऱ्यांच्या मागे प्रोत्साहन देण्याकरता होत्या. त्यांचे आज मी खूप खूप मनापासून मनपूर्वक आभार मानतो. तसेच आपल्या संस्थेचे मनात विचार करतो त्या आपोआप व्यक्त होतील किंवा त्या पुढल्याला ऑडिओ होऊन ऐकायला जातील, म्हणजे तोही व्यक्त होऊ शकेल आणि पुढला जो बोलतो हे यांना खुणाने न सांगता यांना आपोआप समजेल. हे जर झालं तर हे तरी दिव्यांगत्वाचं काही विशेष राहणार नाही, कारण यांच्याकडे तेवढी बात संभाषण आणि मानवाच्या विकासाला ती सर्वात आवश्यक आहे. जसं म्हटलं तर होमोसेपियन फक्त जे इतर जो जास्त हुशार होता, फक्त जो बोलत नव्हता तो संपला. त्यामुळं
यांच्या विकासातली मूळ अडचण तीच आहे. तर मग असं नवीन काही होत असेल असंही आपण आपल्या जिथं आपण शिकवता तिथे काही असं संशोधन होऊ शकतं का, आपण पाहावं असं मी आपणास विनंती करतो. आहे आणि नुसतं तुम्ही आम्ही नाही, तुम्ही आणि आम्ही त्यांच्या पालकांना पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे. त्यांच्या पालकांना पण सांगायला पाहिजे की ही मुलं सुटतील, ही मुलं नॉर्मल होतील, पण आमच्याप्रमाणे तुम्ही पण त्यांच्याबरोबर प्रयत्न केला पाहिजे. शाळेत मुलं किती तास असतात? 8 तास. कुठले तास कुठे असतात मला. मग त्यांच्या आई वडिलांची, त्यांच्या नॉर्मल भावंडांची जबाबदारी आहे की आपल्या बरोबरीने त्यांना वागवायचं, त्यांना कुठल्याही बाबतीत कमी नाही लेखायचं. हे जेव्हा आपल्या नगरसारख्या ठिकाणी आपल्या इथल्या बाकीच्या लोकांच्या लक्षात हे जेव्हा होईल तेव्हा तुम्ही आणि आम्ही जिंकलो असं आपल्याला म्हणतात. पण जोपर्यंत आपण जिंकत नाही हे, तोपर्यंत आपल्याला मेहनत करावी लागणार. पण अजून सुद्धा असं मी बऱ्याच ठिकाणी बघते की जर एक मूल नॉर्मल आणि एक मूल जर मुकबधीर असेल मग त्यांच्या ऐवजी थोडा फरक करतो. हे नको आहे व्हायला, हे तुम्हाला आणि आम्हाला नको आहे व्हायला. तर ह्यासाठी तुम्ही आणि आमच्या शिक्षकांचं मी सांगते, तुम्ही त्यांच्या पालकांना भेटायला बोलवत जा, त्यांना समजावून सांगत जा की ह्या मुलांना जर तुम्हाला नॉर्मल ह्याच्यात आणणार. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.